नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत CDP-वरचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न। तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहला, स्कैफोल्डिंग का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए, बच्चे को कठिनाई महसूस कराना। ऑप्शन बी, बच्चे को अस्थायी सहायता देना। ऑप्शन सी, बच्चे का मूल्यांकन करना। ऑप्शन डी, बच्चे को दंडित करना। तर मित्रांनो, आपल्याकडे 5 सेकंद आहेत आणि आपल्याला 5 सेकंदामध्ये याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपल्या मित्रांना देखील शेअर करायचं आहे आणि शेवटला आपल्याला कमेंट करायचं आहे की 30 पैकी आपल्याला किती गुण बरोबर आलेत आणि प्रत्येक प्रश्नाचं ऑप्शन देखील आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बच्चे को अस्थायी सहायता देना। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दूसरा, पियाजे के अनुसार ठोस संक्रियात्मक अवस्था में बच्चा किस क्षमता का विकास करता है? ऑप्शन ए, काल्पनिक चिंतन। ऑप्शन बी, आत्मकेंद्रित सोच। ऑप्शन सी, संरक्षण म्हणजे कन्झर्वेशन। ऑप्शन डी, औपचारिक तर्क। तर मित्रांनो, आपल्याकडे 5 सेकंद आहेत, तोपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे। प्रश्न 2, त्याच्यासमोर योग्य ऑप्शन काय असणार आहे ते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, संरक्षण म्हणजे कन्झर्वेशन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, कोलबर्ग के नैतिक विकास के किस चरण में बच्चा नियम तोड़ने पर दंड को आधार बनाता है? ऑप्शन ए, प्री नैतिक स्तर। ऑप्शन बी, उत्तर परंपरागत स्तर। ऑप्शन सी, परंपरागत स्तर। ऑप्शन डी, सामाजिक अनुबंध स्तर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 3 आपला चालू आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा आपला स्कोर किती येणार आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, प्री नैतिक स्तर। पुढचा प्रश्न जाऊया। प्रश्न क्रमांक 4, समायोजन अकोमोडेशन किससे संबंधित है? ऑप्शन ए, नए अनुभव को पुराने ढांचे में डालना। नए अनुभव के अनुसार संज्ञानात्मक ढांचा बदलना। ऑप्शन सी, केवल रटकर सीखना। ऑप्शन डी, प्रत्यक्ष अनुभव को नकारना। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आपल्याकडे 5 सेकंद आहेत। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। प्रश्न डबल बघा, समायोजन किससे संबंधित है? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, नए अनुभव के अनुसार संज्ञानात्मक ढांचा बदलना। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। सीखने में ट्रांसफर ऑफ लर्निंग का सकारात्मक प्रकार क्या दर्शाता है? ऑप्शन ए, नई सीख को कठिन बनाना। ऑप्शन बी, पुरानी सीख से नई सीख में सहायता। ऑप्शन सी, दोनों सीखों को कमजोर करना। ऑप्शन डी, सीखने में बाधा उत्पन्न करना। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये। 5 सेकंद आहेत मित्रांनो आपल्याकडे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, पुरानी सीख से नई सीख में सहायता। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6, संवेदी गति अवस्था सेंसरी मोटर स्टेज में बच्चा किस प्रमुख क्षमता को प्राप्त करता है? ऑप्शन ए, भाषा का विकास। ऑप्शन बी, वस्तु स्थायित्व ऑब्जेक्ट परमनन्स। ऑप्शन सी, वैज्ञानिक तर्क। ऑप्शन डी, सहयोगात्मक अधिगम। 5 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, ऑब्जेक्ट परमनन्स वस्तु स्थायित्व। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7, कौन सा सिद्धांत यह मानता है कि सीखना सामाजिक अंतक्रिया पर आधारित है? ऑप्शन ए, थॉर्नडाइक का सिद्धांत। ऑप्शन बी, पियाजे का सिद्धांत। ऑप्शन सी, वाइगोस्की का सिद्धांत। ऑप्शन डी, कोलबर्ग का सिद्धांत। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, वाइगोस्की का सिद्धांत। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 8, समावेशी शिक्षा का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए, विशेष बच्चों को अलग स्कूल भेजना। ऑप्शन बी, सामान्य बच्चों को अधिक अवसर देना। ऑप्शन सी, सभी बच्चों को समान सीखने का अवसर देना। ऑप्शन डी, केवल प्रतिभाशाली बच्चों पर ध्यान देना। तर मित्रांनो, या 4 पैकी आपल्याला योग्य ऑप्शन कोणतं आहे 8व्या प्रश्नाचं ते सांगायचं आहे आपल्याला। आणि मित्रांनो, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कसे असतात ते पण आपण घेणार आहोत समोर। तर ही आपली सुरुवात आहे, तर आपण थोडं इझीपासून पुढे मॉडरेट हार्डकडे जाणार आहोत। तर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कसे असतात ते पण आपण घेणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, सभी बच्चों को समान सीखने का अवसर देना। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 9, प्रतिभाशाली म्हणजे गिफ्टेड बच्चों की पहचान कैसे होती है? ऑप्शन ए, वे पढ़ने में कमज़ोर होते हैं। ऑप्शन बी, समस्या समाधान में तेज होते हैं। ऑप्शन सी, बार बार ध्यान भटकता है। ऑप्शन डी, कक्षा में कम बोलते हैं। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला यायलाच हवं। तर गिफ्टेड चाइल्ड म्हणजे प्रतिभाशाली बच्चे की पहचान कैसी होती है? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो समस्या समाधान में तेज होते हैं। प्रश्न क्रमांक 10, कौन सा अधिगम प्रकार प्रयास एवं भूल म्हणजे ट्रायल एंड एरर से जुड़ा है? ऑप्शन ए, थॉर्नडाइक का सिद्धांत। ऑप्शन बी, पावलोव का सिद्धांत। ऑप्शन सी, स्किनर का सिद्धांत। ऑप्शन डी, बंधनवादी सिद्धांत। तर मित्रांनो, यापैकी योग्य उत्तर जे राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे।
तर मित्रांनो कमेंट करणे आवश्यक आहे, कारण की आपल्याला समजेल की आपण या प्रश्नाचं काय उत्तर दिलं होतं आणि हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे की नाही, की आपण या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं होतं, चुकीचं दिलं होतं, योग्य उत्तर काय आहे हे आपल्याला समजेल मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे थॉर्नडाईक. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या अडचणी दूर होतील. प्रश्न बघूया मित्रांनो 11वा अजर्शन आणि रिझनवर आहे. तर अजर्शन बच्चा सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करता है. रीज़न आहे त्याचं शिक्षक को ज्ञान बच्चे को सीधे बताना चाहिए. तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे यापैकी योग्य उत्तर काय राहणार आहे. ऑप्शन ए आहे दोनों सही और आर ए की व्याख्या करता है. बी दोनों सही पर आर ए की व्याख्या नहीं करता. ऑप्शन सी ये सही पर आर गलत. ऑप्शन डी ये गलत पर आर सही. तर मित्रांनो डबल बघा इकडं आणि व्हिडिओ पॉज करून विचारपूर्वक अभ्यास वाचन करून योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, की या चारपैकी काय योग्य ऑप्शन राहणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे, तुम्ही विचार केला असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी ए सही पर आर गलत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12वा अजर्शन विकास एक क्रमिक प्रक्रिया है. रीज़न विकास में अचानक परिवर्तन नहीं होते. ऑप्शन ए और आर दोनों सही, आर ए की व्याख्या करता है. ऑप्शन बी ए सही आर गलत. ऑप्शन सी ए गलत आर सही. ऑप्शन डी दोनों गलत. तर मित्रांनो प्रश्न पुन्हा बघा आणि योग्य उत्तर काय राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी ए सही आर गलत. मित्रांनो हे प्रश्नाची PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर. असं सर्च करा, टेलिग्राम तुम्हाला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही हे फोटो घेऊ शकता, PDF घेऊ शकता. तर मित्रांनो 13वा प्रश्न अजर्शन ए सीखने के लिए प्रेरणा आवश्यक है. रीज़न बिना बाहरी पुरस्कार के सीखना असंभव है. तर मित्रांनो ऑप्शन ए सही आर गलत. ऑप्शन बी दोनों सही. ऑप्शन सी दोनों गलत. ऑप्शन डी आर सही ए गलत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न पुन्हा बघा मित्रांनो सीखने के लिए प्रेरणा आवश्यक. रीज़न बिना बाहरी पुरस्कार के सीखना असंभव है. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए म्हणजे ए सही आर गलत. अजर्शन बरोबर आहे, रिझन चुकीचं आहे मित्रांनो इथे. पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो आपण लेवल वाढवत चालणार आहोत, आपली काठीण्य पातळी वाढणार आहे. तर सुरुवातीला इझीकडून आपण मॉडरेटकडे जाऊया, मॉडरेट करून हार्डकडे जाऊया. तर प्रश्न 14वा अजर्शन भाषा विकास संज्ञानात्मक विकास से प्रभावित होता है. रीज़न बच्चे की संज्ञानात्मक क्षमता जितनी बढ़ेगी उसकी भाषा क्षमता उतनी ही समृद्ध होगी. पुन्हा बघा मित्रांनो भाषा विकास संज्ञानात्मक विकास से प्रभावित होता है हे झालं अजर्शन. त्याचं रिझन दिलेलं आहे बच्चे की संज्ञानात्मक क्षमता जितनी बढ़ेगी उसकी भाषा क्षमता उतनी ही समृद्ध होगी. ऑप्शन आहेत आपले ऑप्शन ए और आर दोनों सही है एवं आर ए की व्याख्या करता है. ऑप्शन बी दोनों सही पर आर ए की व्याख्या नहीं करता. ऑप्शन सी ए सही पर आर गलत. ऑप्शन डी दोनों गलत. कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो उत्तर काय राहणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए और आर दोनों सही है एवं आर ए की व्याख्या करता है. ऑप्शन ए. प्रश्न 15वा अजर्शन अवलोकनात्मक अधिगम मॉडलिंग पर आधारित है. रीज़न बच्चा केवल दंड के माध्यम से ही सीखता है. ऑप्शन ए सही आर गलत. बी दोनों सही. सी दोनों गलत. डी आर सही ए गलत. बघा मित्रांनो प्रश्न अजर्शन दिलेला आहे अवलोकनात्मक अधिगम मॉडलिंग पर आधारित है. रीज़न बच्चा केवल दंड के माध्यम से सीखता है. तर मित्रांनो हे ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए सही आर गलत. प्रश्न 16वा वाइगोस्की के अनुसार ZPD क्या दर्शाता है. ऑप्शन ए बच्चा जो अकेले कर सके. बी बच्चा जो सहायता से कर सके. सी बच्चा जो सीख नहीं सकता. ऑप्शन डी शिक्षक की शिक्षा पद्धती. तर मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे ZPD काय म्हणते ते. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन बी बच्चा जो सहायता से कर सके. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 स्पायरल करिकुलम का विचार किसने दिया. ऑप्शन ए ब्रूनर. ऑप्शन बी थॉर्नडाईक. ऑप्शन सी पियाजे. ऑप्शन डी फ्रायड. तर मित्रांनो यापैकी योग्य प्रश्न आपल्याला उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंटमध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए ब्रूनर. प्रश्न क्रमांक 18 सीखने में रुचि इंटरेस्ट किस प्रकार की प्रेरणा है. ऑप्शन ए आंतरिक. ऑप्शन बी बाहरी. ऑप्शन सी दंडात्मक. ऑप्शन डी जैविक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला यायला हवं आणि कमेंटमध्ये तरी सांगायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ए आंतरिक प्रेरणा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 19 सतत एवं व्यापक मूल्यांकन CCE का उद्देश्य क्या है. ऑप्शन ए केवल लिखित परीक्षा लेना. ऑप्शन बी बच्चे के सर्वांगीण विकास का मूल्यांकन. ऑप्शन सी केवल पाठ्यपुस्तक आधारित मूल्यांकन. ऑप्शन डी वर्ष में एक बार मूल्यांकन.
तर मित्रांनो काय राहणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ही PDF आपल्याला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, बच्चे के सर्वांगीण विकास का मूल्यांकन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20, व्यवहारवादी सिद्धांत में अधिगम का मूल तत्व क्या है? ऑप्शन ए अंतर्दृष्टि, ऑप्शन बी सामाजिक अंतक्रिया, ऑप्शन सी उद्दीपन प्रतिक्रिया, ऑप्शन डी संज्ञानात्मक संरचना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी उद्दीपन प्रतिक्रिया. पुढचा प्रश्न बघूया. कौन सा बच्चा विशेष आवश्यकता की श्रेणी में आता है? ऑप्शन ए सामान्य IQ वाला बच्चा, ऑप्शन बी प्रतिभाशाली बच्चा, ऑप्शन सी धीमी सीखने की गति वाला बच्चा, ऑप्शन डी दोनों, बी और सी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी दोनों, बी और सी. पुढचा प्रश्न बघूया. मेटाकॉग्निशन का अर्थ क्या है? ऑप्शन ए दूसरों की सोच समझना, ऑप्शन बी स्वयं की सोच पर चिंतन, ऑप्शन सी याद करने की क्षमता, ऑप्शन डी रटने की आदत. तर मित्रांनो 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि 30 पैकी आपले किती गुण बरोबर येत आहे ते देखील आपल्याला सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी स्वयं की सोच पर चिंतन. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते देखील कमेंट करा मित्रांनो. प्रश्न 23वां, रेडीनेस टू लर्न किस पर निर्भर करती है? ए परिपक्वता, बी पूर्व ज्ञान, सी प्रेरणा, डी उपरोक्त सभी. या प्रश्नाचं उत्तर बघा मित्रांनो काय आहे ते कमेंटमध्ये द्या. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी उपरोक्त सभी म्हणजे परिपक्वता, पूर्व ज्ञान, प्रेरणा. प्रश्न क्रमांक 24, कौन सा बच्चा भाषा विकास में सबसे अधिक कठिनाई का सामना करता है? ऑप्शन ए दृष्टिबाधित बच्चा, ऑप्शन बी वाक दोष वाला बच्चा, ऑप्शन सी प्रतिभाशाली बच्चा, ऑप्शन डी तेज सीखने वाला बच्चा. तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये करायचं आहे की कोणतं ऑप्शन बरोबर राहणार आहे ते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी वाक दोष वाला बच्चा. प्रश्न क्रमांक 25, कक्षा में विविधता डाइवर्सिटी का अर्थ क्या है? ऑप्शन ए सभी बच्चे समान, ऑप्शन बी बच्चे अलग अलग पृष्ठभूमि व क्षमताओं वाले, ऑप्शन सी केवल एक ही प्रकार का अधिगम, ऑप्शन डी शिक्षक का एकमात्र तरीका. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा ऑप्शन बी बच्चे अलग अलग पृष्ठभूमि व क्षमताओं वाले. प्रश्न क्रमांक 26, शिकारी तकनीक किससे जुड़ी है? ऑप्शन ए स्किनर, ऑप्शन बी पावलाव, ऑप्शन सी कोलबर्ग, ऑप्शन डी मॅस्लो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे कमेंटमध्ये. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्किनर. पुढचा प्रश्न बघूया. 27वां प्रश्न, सतत प्रयास करने वाला बच्चा कौन सी प्रेरणा दिखाता है? ऑप्शन ए आंतरिक, ऑप्शन बी बाह्य, ऑप्शन सी नकारात्मक, ऑप्शन डी जैविक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला आलं पाहिजे आणि ते आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे की 27व्या प्रश्नाचं कोणतं ऑप्शन योग्य राहणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए आंतरिक. प्रश्न क्रमांक 28, कौशल आधारित अधिगम का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए केवल परीक्षा पास करना, ऑप्शन बी जीवन कौशल एवं समस्या समाधान विकसित करना, ऑप्शन सी रटने पर जोर, ऑप्शन डी सिर्फ सिद्धांत पढ़ना. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे, सकारात्मक उत्तर आपल्याला द्यायचं आहे या 4 ऑप्शनपैकी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी जीवन कौशल एवं समस्या समाधान विकसित करना. पुढचा प्रश्न जाऊया. बाल विकास में प्रकृति नेचर का उदाहरण है? ऑप्शन ए पर्यावरण, ऑप्शन बी अनुभव, ऑप्शन सी अनुवांशिकता, ऑप्शन डी प्रशिक्षण. मित्रांनो 29वां प्रश्न चालू आहे. योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना देखील शेअर करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो सी अनुवांशिकता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30, सीखने में त्रुटियां किसका संकेत है? ऑप्शन ए असफलता, ऑप्शन बी सीखने की प्रगति, ऑप्शन सी दंड का परिणाम, ऑप्शन डी अनुशासनहीनता. तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे की 30 पैकी आपले किती गुण बरोबर आलेत आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपलं काय स्कोअर आलेला आहे ते आपल्याला टाईप करून कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी सीखने की प्रगती. मित्रांनो 30 प्रश्न आपले झालेले आहेत. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. आणि धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत बघण्यासाठी. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.